गावातील शाळांचे व्यवस्थापन आणि त्यावर लक्ष ठेवण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती कार्यरत असते। त्यामुळे बाहेरच्या व्यक्तींनी शाळेच्या व्यवस्थापनात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नसल्याचे म्हणत सीजेपीच्या शाळा सर्वेक्षण मोहिमेबाबत आमदार सत्यजित तांबे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। सामाजिक कार्यकर्ते किंवा सामाजिक संघटना चांगल्या भावनेने शाळांमध्ये जाऊन काही उपक्रम राबवत असतील तर त्याचे स्वागतच आहे। मात्र शाळांमध्ये कोणते प्रयोग करायचे याबाबत सरकारने स्पष्ट धोरण ठरवणे गरजेचे असल्याचे तांबे यांनी सांगितले। चाळीसगाव तालुक्यामध्ये आज विविध कामांना आणि कार्यक्रमांना भेटी देण्यासाठी मी खरतर आलेलो आहे। चाळीसगाव तालुक्याचा आणि आमच्या परिवाराचा एक अत्यंत जुना असा ऋणानुबंध कायम राहिलेला आहे। माझे वडील डॉक्टर सुधीर तांबे यांच्यापासून आजपर्यंत आमच्या परिवाराचा आणि या तालुक्यातल्या गावोगाव प्रत्येक एक व्यक्तीचा आमचा एक अत्यंत चांगला ऋणानुबंध राहिलेला आहे। तेव्हा जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा तालुक्यामध्ये येण्याचा आणि इथल्या युवकांचे प्रश्न असतील, सामान्य नागरिकांचे प्रश्न असतील, शिक्षण संस्था, शिक्षक अशा सगळ्या विषयांना वेळ देण्यासाठी हा खरं तर प्रयत्न असतो। आजही तशाच पद्धतीने चाळीसगावला मी सगळ्यांना भेटण्यासाठी आलेलो आहे। दादासाहेब, तसं पाहायला गेलं तर सीजेपी जो आहे त्याचे कार्यकर्ता असतील, ते अभिजित दिप्ते साहेब असतील, हे लोक गावोगावी जाऊन जे जिल्हा परिषदची शाळा असेल किंवा काही नगरपालिकांची शाळा असेल त्याची दुरावस्था यांच्यातला जो समस्या आहे याच्याबाबत आवाज उठवताना पाहतोय। आपण कसं पाहताय याकडे आमदार म्हणून? एक चांगली गोष्ट आहे। मी तर म्हणतो प्रत्येक गावामध्ये शालेय व्यवस्थापन समित्या तयार केलेल्या आहेत। त्या शालेय व्यवस्थापन समितीचं काम हे त्या गावातील शाळेची व्यवस्थापन करणं आणि त्याच्यावर लक्ष ठेवणं आहे। खरं तर बाहेरच्या माणसांनी जाऊन करावं अशी आवश्यकता नाही। व्यवस्था ही आपण केलेली आहे माहितीच्या शिक्षणाच्या अधिकार कायद्यामध्ये। मात्र त्या शालेय व्यवस्थापन समित्या खूप चांगल्या कार्यरत नसतात। जिथं असतात तिथं शाळा चांगल्या चालतात, जिथं नसतात तिथं नाही चालत। आणि म्हणून बाहेरचे सामाजिक कार्यकर्ते वगैरे एनजीओ हे खूप लोक जात असतात आणि शाळांमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात। किंबहुना सरकारला तर आम्ही सांगत असतो की खूप जास्त प्रयोग आता शाळांवर करू नका। जे काय करायचं आहे ते सरकारने ठरवलं पाहिजे। परस्पर काही लोकांनी जाऊन त्या ठिकाणी शाळांमध्ये करू नये असं पण एक आमचं मानसिकता असते। परंतु जर कोणी चांगल्या भावनेने तिथं जात असेल तर त्याचं आपण स्वागतच करायला पाहिजे।